Thank you.
हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण नामे उन्मनी साधिली तयाशीला दिली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ हरे प्रपंचे निमाले साधु संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मारा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल मायोग पीठे तटे भीमरता वरं पुंडरीकाय दातो मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग करो प्रथम
कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारो आता ओम नमो ध्यानादि हंसा हंसा रूपादि जगदीशा तू सद्गुरु परमहंसा परंपरेशा परिपूर्णा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी राधिरे सकल सिद्धी बुद्धी धर्माची पाठ यारे प्रपंच निवारे साधु संगी ज्ञानदेवी नाम रामकृष्ण प्रसाद येणे दश दिशात्मा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना न करी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वगुरु संत निवृत्तीराया विश्व माऊली ज्ञानोपराया या माऊली महाविष्णू ज्ञानोपरायांचा हरिपाठामधील सर्वांच्या परिचयाचा अभंग या कावनाई क्षेत्रामध्ये कपिलधारा तीर्थ सर्व आपण ऐकलेलं आहे, सर्वांना श्रुत आहे. वैकुंठवासी तुकाराम बाबा अगोजी शेला यांचे सुपुत्र नंदूभाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, त्याचप्रमाणे समस्त गावकरी मंडळी, शिरसाट भाऊ आदी करून सर्व वैष्णव मेळाव्याला सहकार्य त्यांचं आहे. समस्त गावकरी मंडळी कावनाई आणि या वैष्णव मेळाव्याचं निमित्त बाबांचं पुण्यस्मरण 18वं पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि सर्व साधकांना, सर्व मायबापांना हा परमार्थिक क्षेत्राचा लाभ मिळवून देण्यासाठी नवे समस्त गावकरी मंडळीनं या प्रसादाचा लाभ घेता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना माणूस या नरदेहाची सार्थकता करण्यासाठी हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ, बरं का, हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनी यावं. दुर्लभ मनुष्य देह मिळेन वारंवार, बरं का, वृक्ष की पत्ती घडे फिर न वापस फिर न लागे डाळ. एकदा का मनुष्य जन्म मिळाला परत पुन्हा मिळणारा नाही. ज्याप्रमाणे वृक्षाला एखादं पान लागावं आणि ते पिकून गळून पडावं, गळल्याच्या नंतर परत पुन्हा त्या वृक्षाला लागत नाही. म्हणून कावनाई क्षेत्रामध्ये या कपिलधारा तीर्थामध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला या शैलार बंधूंच्या निमित्तानं का होईना 18 वर्ष कशाला म्हणतात
पुण्यस्मरण अर्थात पुण्याची पावती घेऊन आपण म्हणतो ना, आपल्या पदरी जर पुण्य जर असेल तर भगवंतापर्यंत पोचता येतं, अन्यथा पोचता येत नाही. म्हणून ज्यांना वाटतंय की आम्ही या क्षेत्रामध्ये जन्माला आलो त्यांनी यावं या ठिकाणी या महामंत्राचा लाभ घ्यावा. या निमित्तानं किम निमित्त म्हणून हा वैष्णव मेळावा केला जातो. एवढी माणसं कशासाठी येतात? याला कारण आहे बाबा की आपल्या नरदेहाची सार्थकता व्हावी म्हणून साठी माऊली महावैष्णव ज्ञानोबराया सुद्धा तेच सांगतात की नर दुर्लभ मनुष्य देह आहे, हा जन्म परत परत पुन्हा मिळणार नाही. म्हणून या मिळणाऱ्या जन्माचं सार्थकता व्हावी, या जन्माची सार्थकता व्हावी, हा जन्म फुकट जाऊ नये. गोल्डन चान्स, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. या न्यायाला हा वैष्णव मेळावा 18 वर्ष कशाला म्हणतात, एक तपस्या 16 संपून गेलेला आहे आणि परत पुन्हा वरती 6 वर्ष झालेली आहेत. अर्थात या बाबांचं पुण्य महत् पुण्यानं या ठिकाणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आदी करून आपले गुरुवर्य बाबुराव बाबा भागडे यांच्या कृपा आशीर्वादानं ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं कल्याण करून घ्या. विठ्ठल 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 मिनिटामध्ये आपण सांगितलेलं बरं असते. जास्त सांगायची काय राहिले का बाकी. आणि या श्रीराम प्रभूच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. सर्वांना माहिती आहे, बाकीचं नाही ना काय. म्हणून साठी प्रत्येकानं विचार केला तर अभंग आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा. आपल्या पुढचा कार्यक्रम झाला हरिभक्त पारायण. आमच्या नभोबाबा बरं का, नभाजी बाबा सारुप्पे यांचं सुंदर असं कीर्तन झालं. रामकृष्ण नामे ही दोन्ही साधी हृदयी मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा संसार बंधने तोडा. आणि याच न्यायानं परत पुन्हा ज्ञानोबराया सांगतात रामकृष्ण नामेच का, तर त्याच्यामध्ये हरी पण आला पाहिजे. म्हणून साठी सांगितलं की हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ. म्हणून पहिला हरी आला, हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. आता रामकृष्ण हरी तिघांचा उच्चार आला. काय झालं बाबा, याच्यामध्ये तिघही पण आले. मग आपण समजून घ्या बघा, आलो कशासाठी आपण या ठिकाणी आलो कशासाठी. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी याला आम्ही दुजोरा देतो बरं का. मात्र तुम्ही द्वैत करता त्याच्यामध्ये आमचं काय जातं बाबा. इथं कुणाचं काय भाग गेले त्याने आपलेच अनहित कुणाचे काय भाग गेले त्याने आपलेच अनहित. एवढी माणसं आहेत, एवढी माणसं आहेत. किती माणसं आहेत एवढी बरं का, मोजता येणार नाही जगाच्या. एवढी माणसं आहेत, एवढी माणसं आहेत. एवढी माणसं असून फायदा नाही बरं का. कावळ्यांचा खूप मोठा कावकाव असते, कावकाव कावकाव कावळे कावकाव करतात बरं का. परंतु कावळ्यामध्ये जर एखादा जर राजहंसा जर असेल, एखादा जर राजहंस जर असेल बरं का, दुर्लभ एखादा जर राजहंस असेल, म्हणून कावळे त्याची बरोबरी करते का बाबा, नाही करणार. म्हणून या ठिकाणी मोजकं ज्ञान ज्ञानोबराय म्हणतात दुर्लभ मोजकं ज्ञान, ज्या ज्ञानानं आपल्याला परमेश्वरी तत्वापर्यंत पोचता येतं. आणि परमेश्वरी तत्वाचं ज्ञान आपल्या या हृदयामध्ये ठसलं, एकदा या हृदयामध्ये ठसलं की आपण परत परमात्म्याची भेट घेऊ शकतो. अर्थात परमात्म्याची प्राप्ती होणं, आत्मसाक्षात्काराची मिठी पडणं, इथपर्यंत मजल मारणं. अर्थात आपल्याला या पुण्याची पावती सरे मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. महाराज या ठिकाणी सांगतात हरी बुद्धी जपे, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. दुर्लभ मनुष्य आहे बरं का. हरी आपल्या बुद्धी चातुर्याने बरं का हरीचा जप करणे. माऊली महाविष्णू ज्ञानोबरायाची भाषा एकदम अंतर्ज्ञानिक भाषा आहे. कारण ज्ञानियांचा शिरोमणी बरं का, वंदे जोगा पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. कुणाचा
ज्यांची चिंता मिटत नाही चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोपराया, चिंतकाचा चिंतामणी गळ्यात बांधावा बरे का. ज्ञानाचा ईश्वर ज्ञानोपराया, ज्ञान अधिक ईश बरे का. ज्ञान अधिक ईश म्हणजे ज्ञानाचं आणि ईश्वराचं एकीकरण म्हणजे ज्ञानोपराया. ज्ञानोपराया काय सांगतात की बाबा रे बुद्धी चातुर्यानं जर आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी जर तो जप जर केला बरं का, मात्र बुद्धी चातुर्यानं जर जप जर केला तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. आणि बुद्धी चातुर्यानं जर आपण जर तो जप जर केला नाही तर होऊ शकत नाही. किती किचकट भाषा आहे बरं का. दिसायला अभंग आपल्याला सोपं वाटतं बरं का, दिसायला आपल्याला सोपं वाटतं म्हणजे तेवढं सोपं नाही बरं का, तेवढं सोपं नाही. म्हणून या ठिकाणी माऊली महावैष्णवी ज्ञानोबा सांगतात हरी बुद्धी, काय सांगतात बाबा, हरी बुद्धी, हरीला जपण्यासाठी बुद्धी चातुर्य हवा आहे. विठ्ठल गेली 3 वर्ष या शेलार परिवाराचं मत होतं नाडेकर महाराजांचं कीर्तन व्हावं बरं का. 2 वर्ष प्रवचनही केली तरी मन भरलं नाही. परत पुन्हा बाबांचा निरोप आला, भाऊ या वर्षी तरी कावण्याला निरोप पोहोचवला पाहिजे. आणि या निमित्तानं कोरोनाचा काळ गेला 2 वर्ष बरं का, खाडा झाला. न जाणे काय झालं असतं बरं वाईट तर या ठिकाणी उभं राहिलं नसतं. मुंबईसारख्या ठिकाणी जास्त महामारी होती, मात्र बुद्धी चातुर्यानं भगवंताचं नामचिंतन केलं तर त्यामधून आपण वाचू शकतो. आणि तो प्रसंग आमच्यावर आला, त्यामधून वाचलो म्हणून आज या ठिकाणी उभा राहण्याचा योग आला. ही कृपा बाबांची. विठ्ठल बघा, बुद्धी चातुर्यानं भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठा ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे तत्परायण रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करण्यासाठी आपल्याकडं बुद्धीचा निश्चय होणारं ज्ञान असावं. ते मिळतं कुणाकडं, सद्गुरूकडे. सांगू तो विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांचा कृपा प्रसाद माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना मिळाला बरं का. ज्यांना माऊली महावैष्णव बरं का, ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणून त्यांना वैष्णवाच्या यादीमध्ये महावैष्णव म्हणून नाव आलेलं आहे. बाबा बुद्धी 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 बुद्धीचा निश्चय, महाराज काय म्हणतात, बुद्धीचा निश्चय होणं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, नुसतं ज्ञान नाही. नुसतं ज्ञान प्रत्येकाला आहे. बाबांनी सांगितलं ज्ञान प्रत्येकाला आहे. उपजता ज्ञान आहे. वर्म हे जाणवणे. उपजता सगळ्यांना ज्ञान आहे, मात्र सद्गुरु कृपेनं झालेलं ज्ञान काहीतरी वेगळं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा, ब्रह्मरूपाचा भाव होणं भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले बरं का, आत्मस्वरूपी घातले हरवूया. आत्मस्वरूपामध्ये त्या साधकाला तिथपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम सद्गुरू करतात. तिथपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून बुद्धीचा निश्चय करून, कुणाचा, त्याच्या बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण बरं का, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण बरं का, तैशी गुरुकृपा होय बरं का. शिष्य विद्या किरण आहे, परिते फळे संप्रदाय उपासल्या, त्याने उपासना केली म्हणजे तो तिथपर्यंत जातो. बुद्धीच्या निश्चयापर्यंत कधी जातो, तेव्हा जातो जेव्हा त्याच्या बुद्धीचा निश्चय होईल. आपला निश्चय कधी होईल बाबा, कधी होईल, कधी होईल, कधी होईल. किती वेळा आपल्यावर सद्गुरूनं आपल्यावर किती वेळा आपल्याला ओरडले पाहिजे तेव्हा आपला निश्चय होईल. किती वेळा बाबा. विठ्ठल विठ्ठल
येतो बाबा सुरेश बाबा. बाबा म्हटले एक माऊली आमची बाबाचं दर्शन घ्यायला आली आणि एवढं मोठं कुंकू लावलं होतं कपाळाला. बरोबर ना तुझे बाबा? बरोबर बरोबर. बाबा म्हणते हे खरं आहे बरं का, हे खरं आहे बाकीचं खोटं आहे. आणि सगळी माणसं बघायला लागली. आणि तेव्हा तिथं उकर झाला की कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे, भावावी न देव कैसा. कुंकवा नाही ठाव म्हणे मी, निश्चय झालाच नाही. पती केला पती जन्माला माझे उदरी मी झाले तयारी. पती धर्म पाहावं माझा सर्व भावे सर्वोपरी पती भोगीचे ओझा. पतीवर भाव नाही निष्ठा नाही म्हणे मी आहे. भावाविना भाव नाही देवावर भाव नाही. भावे विना देव न कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त. कोण सांगे? ज्ञानदेव सांगे. कोण सांगे? ज्ञानदेव सांगे. दृष्टांताची मात साधूचे संकट जर साधूची बरं का लागली तर बढते बढते जाय, नाहीतर दो दो खाई निश्चय होण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया सांगतात की बुद्धीचा निश्चय होणं हे सर्वांचाच निश्चय होईल असं नाही. सर्वांच्याच बुद्धीचा निश्चय होईल असं अजिबात नाही. सर्वांचा निश्चय होईल असं अजिबात नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगट होईल असं नाही. सर्वच जर राजहंस जर झाले बरं का मग कावळ्याला किंमत राहणार नाही. म्हणून राजहंसाची लेकरं बाबा म्हणतात इथं या मंडपामध्ये येणारा कोणीतरी दुर्लभ आहे ज्याला या मंडपात यावंसं वाटतंय बरं का. आपल्या जवळ असून सुद्धा माणसं येत नाही. म्हणून या ठिकाणी येणं त्याच्या बुद्धीनं निश्चय केला तरी येईल, नाहीतरी येणार नाही. बहुत जन्माचे सुकृत पदरी तोच या ठिकाणी येऊ शकतो. त्याला बुद्धीचे वैभव अन्य नाही. एक केशवराजे बरोबर की नाही. मग बुद्धीनं आपला निश्चय होणं गरजेचं आहे. जसं या रामकृष्ण नामाचा उच्चार आलेला, कुणाचा उच्चार आलेला आहे बाबा? रामकृष्ण उच्चार बर का. म्हणून हरी बुद्धी, हरीला ओळखणारी बुद्धी तिचा निश्चय होणं, त्या साधकाचा हरीला ओळखण्याची बुद्धी होणं, अर्थात तो साधक तिथपर्यंत पोचण्यासाठी त्या साधनानं, कोणत्या साधनानं? त्या साधनानं, त्या नामानं, त्या
बुद्धीचा निश्चय होऊन तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जप करी ऐसा अखंड खंडेना निश दिनी मना होय जागा. मनानं चालना देणं, मन आणि बुद्धी, मन बुद्धी आणि चित्त आणि अहंकार या बरं का या चौघांना चालना देणारी जी बुद्धी आहे, बुद्धीनं निश्चय केला पाहिजे आणि बुद्धी तिथपर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात की आपल्याला जर बरं का हरीला जर ओळखायचं असेल तर आपल्या बुद्धीनं निश्चय केला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. म्हणून महाराज आपल्याला प्रथम ज्ञानातून सांगतात की बाबा रे बुद्धी करण्यासाठी बुद्धी आपल्याला हरी बुद्धी जपे तो नर सर्वच आहे, मात्र तो तिथपर्यंत पोहोचणारा दुर्लभ आहे. महाराज प्रथम ज्ञानातून सांगतात हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. 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 वाचे दुर्लभ नर दुर्लभ. नर कसा आहे तो दुर्लभ. वाचेशी सुलभ रामकृष्ण. वैखरी वाचेन रामकृष्ण म्हणायला वाचेशी सुलभ सोपं आहे. बरं का कसं आहे सोपं आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी बरं का साजिरी दिसतात, मात्र हृदयी मंदिरी स्मरा. आपल्या हृदयामध्ये त्याचं स्मरण झालं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिबुद्धी जपे तो नर वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्णाधिकांनी बरं का आपल्या बुद्धीचा निश्चय करू. बरं का रामकृष्णाधिकांनी आपल्या बुद्धीचा निश्चय करून बरं का आणि हरीला ओळखण्याचा प्रयत्न केला. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागलं. तोपर्यंत निश्चय होईल का बाबा? नाही होणार. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. वाचेशी सुलभ रामकृष्ण. वैखरी वाचेन बरं का रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी म्हणा. मनुष्य जन्म नाही पुन्हा. रामकृष्ण हरी म्हणा. बरं का हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणा की जे वाचाता या मोक्षापर्यंत नेऊ शकता. हरी हरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण सोडवून करू शकतो. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी बरं का आपलं आपली सोडवण करण्यासाठी ती उपयोगाला पडतात. बाबांनी सर्व आपल्याला इतिहास सांगितला, ती आपल्याला उपयोगी पडतात. त्याप्रमाणे या ठिकाणी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. वाचेशी सुलभ रामकृष्ण. हे नाम सोपे ते नाम सोपे रे. कसं आहे बाबा? सोपं आहे बरं का सोपं आहे, मात्र वैखरीनं उच्चारणारं सोपं आहे. आंतरिक ज्ञानाचा जप करण्यासाठी दुर्लभ आहे. ते नाम आहे हरिबुद्धीनं जपणं. हरीला ओळखून बरं का बुद्धीचा निश्चय करून आत्मनिश्चय करणं. आत्मनिश्चय आत्मरूप भावी आपणा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. ज्याची बुद्धी आहारनिशी सततम कीर्तियंतमा. सतत सतत ज्याचं चिंतन चालू आहे तो त्या ठिकाणी जाऊ शकतो, अन्यथा दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माऊली महावैष्णव परंपरा सांगतात की बाबा रे तुम्ही सांगता रामकृष्ण नामे बरं का, रामकृष्णादी तिथपर्यंत पोचले, बुद्धीचा निश्चय केला, पोचले. कशामुळे पोचले? जर रामाला जर राम ठाऊकर असता बाबा बरं का, तर शरण का जाता? राम 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 सर्वची मनती, राम 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 सर्वची मनती, राम 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 सर्वची. तुम्ही राम म्हणता, मी राम म्हणतो. राम राम मंडळी, राम राम. एक वेळा काय, दोन वेळा बाबा? दोन वेळा म्हणतो. तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, सर्वामध्ये राम आहे. सर्व घटी राम, महाराज म्हणतात सर्वांच्या घटामध्ये राम आहे. सर्व घट बरोबर घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, मडके घ्या, पाणी टाकलं, वरती सूर्यबिंब आहे त्याच्यामध्ये पडतं. मग सूर्य एक का अनेक बाबा? आकाशात जो सूर्य आहे तो एक का अनेक? एकटा सूर्य आहे. मात्र जेव्हा त्या घटामध्ये, प्रत्येक घटामध्ये पाणी टाकलं आणि त्या साधकानं त्या घटामध्ये बघितलं, किती सूर्य दिसायला लागले? जेवढे घट ठेवले तेवढे सूर्य त्या प्रत्येकाच्या घटामध्ये. काही एकच दिसायला वाळू सर्व घटी पूर्ण एक नामे, सर्व घटी पूर्ण एक नामे, सर्व घटी पूर्ण एक नामे, सर्व घटी पूर्ण एक नामे. भले आत्मा निधान, सर्व
ज्ञानदेव म्हणे आत्मा हा सर्व घटी पूर्ण एक नांदे, पूर्णत्वानं प्रत्येकाच्या जवळ आहे. सर्व घटी पूर्ण, सर्वांच्या घटामध्ये. मग असं आहे की मावळ्यांचा घट वेगळा आहे, आतला घट वेगळा आहे. आत्मज्ञानानं जर बुद्धीच्या निश्चयानं जर बघितलं तर सर्व घटी पूर्ण एक नांदे. सर्वांनी बाबांनी सर्वांना बरं का, आता लक्षात घ्या, ज्याप्रमाणे सर्व घटामध्ये बरं का एकच सूर्य दिसतो, बरं का, आकाशामध्ये एकच सूर्य दिसतो, मात्र घटामध्ये प्रत्येक घटामध्ये सूर्य आहे, बरं का. त्याप्रमाणे आत्मरूपाने सर्वांच्या घटामध्ये एक नांदे, सर्व घटी पूर्ण एक नांदे. पूर्णत्वानं नांदतो बाबा, अपूर्णतेनं नांदत नाही. सर्व घटी पूर्ण एक नांदे. एकाचेनी घाये संशय छेदिले, बरं का, एकाचेनी घाये संशय छेदिले, अनेकत्व मोडून एकत्व जोडिले. काय केलं बाबा? आपला श्रीपाद बाबांनी काय केलं बाबा? जसं नागराय सांगतात बरं का, एकाचेनी घाये, बरं का, एक वचनाचेनी घाये, काना वचनाचेनी भेटी. सर्वांना कानामध्ये वचन वेगळं दिलंय का बाबा? तुम्हाला अनुग्रह कुठला दिला बाबा? अनुग्रह म्हणजे आपुलेच ज्ञान, बरं का. अनुग्रह म्हणजे आपुलेच ज्ञान, आपुलेच ध्यान ब्रह्मरूप अवस्थेला पोचवतं, बरं का. कुठं? अनुग्रह म्हणजे आपुलेच ज्ञान, बरं का. आपलंच ज्ञान आपल्याला सांगितलं बाबांनी, बाबा तुझ्याकडे जागा चुकला असेल. म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सर्व घटी पूर्ण एक नांदे, सर्व घटी राम ध्यादे एक. सूर्य एकच आहे, सूर्यप्रकाशक शशरश्मी हजारो कळ्यांनी बरं का युक्त झालेला सूर्य सर्व जगताला प्रकाश देतो. त्याप्रमाणे सर्व घटी द्वैताची धारणी जर केली तर आपल्याला मिळेल, नाहीतर मिळणार नाही. द्वैताची धारणी गुरुविना ज्ञान तया काही ते कीर्तन घडे नामी. दुर्लभ माणसाला हे कीर्तन घडतं, दुर्लभ माणसाकडून हे चिंतन ऐकायला मिळतं. हे चिंतन त्याच्या आत्मीयतेपासून ज्याच्याकडे आहे, बरं का, हे कुठं लिहिलेलं नाही. हे आत्मिक ज्ञानानं ज्याच्याकडे प्राप्त आहे त्याची बुद्धी निश्चय करून ते आपल्याला, ज्याप्रमाणे दारूया माणूस दारू पितो आणि तो वळगडायला लागतो, इकडे तिकडे जातो, म्हणजे त्याची बुद्धी त्याला सांगते की आता मी ताल्यावर नाही, आता मी माझं भान हरपलेलं आहे, देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. त्याप्रमाणे या ठिकाणी वचनाचे निघाये संशय छेदिले, अनेकत्व जोडून एकत्व, बरं का, एकत्व जोडिले. अनेकांचा मार्ग मुरोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. एक प्रभू रामचंद्र जन्माला घालायचा असेल तर राजा दशरथाला कामेष्टी यज्ञ करावा लागतो. राजा दशरथ दुसरा तिसरा कोणी नाही. 10 इंद्रियांचा मेळ घालून 11व्या मनाच्या ताब्यामध्ये जी जर इंद्रिय जर आली तर तो राजा दशरथ होऊ शकतो आणि मग श्रीराम प्रभूचा जन्म होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. म्हणून कामेष्टी यज्ञ पूर्ण करण्यासाठी हा यज्ञ जर पूर्ण करायचा असेल तर बाबा दुर्लभ मनुष्य आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी दुर्लभाला ते मिळतं, अन्यथाला सर्व घटी पूर्ण एक नांदे. यासाठी त्या अवस्थेला प्राप्त होणं गरजेचं आहे. राजा दशरथाचा पाय यज्ञ करता करता, कामेष्टी यज्ञ करताना राजा दशरथाचा पाय अर्धा जळला होता. सकाळी आपला विषय झाला की राजा दशरथाचा पाय एक अर्धा जळून गेला होता, तरी राजा दशरथाला माहित नव्हतं मी यज्ञ करतोय की काय. कारण सतत भगवंताचं परब्रह्म आले माझ्या घरी, बरं का, न कळेची, म्हणजे त्या राजा असून सुद्धा त्याला कळत नव्हतं. न कळेची नृपाची आग. त्या नृप म्हणजे राजाला कळत नव्हतं. 10 इंद्रियांचा मेळ ज्याने घातलेला आहे, 10 इंद्रियांचा ज्याच्याकडं मेळ आहे, म्हणजे 10 इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, बरं का, आणि 11वं मन म्हणजे एकादशी. बरं का, 11वं मन आहे एकादशी स्कंदापर्यंत आपल्याला जायला, बरं का. 8 7 हे 8, 8व्याच्या पुढे 9व्या सगळ्या गोष्टी करीवो बाई. 10वा मग सहज 11व्याशी भेटला, बरं का. 10वा मग सहज त्याला भेटला, 11व्याशी करू लागला गुज गोष्टी, बरं का. ब्रह्मांडातून ओढावा सोंग, ब्रह्मांडातून ओढावा सोंग. मग कशी वळवा सांगता आपल्याला सोंग सजवायचं, हे सोंग आहे. आणि ब्रह्मांडातून आपल्याला ओढायचं सोंग, एकच ओढायचा
अंतरामध्ये घ्यायचा आणि अहम बाजूला करायचा. काय आहे, आतमधला अहम बाहेर टाकायचा आणि ब्रह्मांडातला सोहम आतमध्ये घ्यायचा. सोहम करून घ्यायचा नाही. विठ्ठल आणि म्हणून याला म्हणतात दुर्लभ. याला म्हणतात दुर्लभ. एकाचे आणि घाय. एकालाच घ्यायचं, एकाला घ्यायचं आणि अनेकांचा नायनाट करायचा. बरं, अनेकांचा. एकाला मध्ये घेतलं की अनेकांचा नायनाट होतो. मग त्यामध्ये आले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, बरं का, सर्व आले की ऑटोमॅटिक बाहेर पडायला लागतात. तुका म्हणे भरीला काम क्रोध केले त्या घरातून जायला लागतात. म्हणून ज्ञानोबा माऊली सांगतात की बाबा रे, तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. यासाठी आपण जोपर्यंत बुद्धीचा निश्चय करू, बरं का, उर्मणीय अवस्थेमध्ये जात नाही. माऊली पुढे काय सांगतात ऐका. पुढे काय सांगतात, जोपर्यंत आपण त्या उर्मणीय अवस्थेत जात नाही तोपर्यंत आपल्याला ते सुख मिळत नाही. म्हणून महाराज दुसऱ्या चरणातून आपल्याला सांगतात की उन्मनी अवस्थेमध्ये जा. रामकृष्ण नामे उन्मने साधे, 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 रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. रामकृष्णाधिकांनी रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. रामकृष्णाधिकांनी बरं का आपल्या गुरुकडून नामदीक्षा घेतली. काय केलं बाबा? राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्णा सांदीपणी परब्रह्म दाखविले. रामाला सांगितलं तू जर राम जर असता तर राम नामानं लोक बरं का दगड सुद्धा तरली, परंतु तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुला काही कळत नाही, घनश्यामा तुला कळत नाही. अर्थात तुझा तू राम म्हणून त्याला सांगितलं तर तुझं राम राम म्हणत जा, राम 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 म्हणत जा. राम राम सर्वची म्हणती परीनं ओळखीती आत्माराम. मात्र तुझ्यापेक्षा कोणीतरी वेगळा आत्माराम आहे. यासाठी वशिष्ठांनी सांगितलं की बाबा वशिष्ठांकडे जावं लागतं. वशिष्ठांकडे जाऊन एवढा दिवस अभ्यास केला, 64 कला आणि सर्व जे शास्त्र आहे सर्वांची अवगत करून घेतलं. नाम काय असतं ते नाम सुद्धा राम 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 सब कोई ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम है कुछ और. म्हणजे काहीतरी वेगळं आहेच ना. जर हे जर नाडेकर महाराजांच्या काखेतलं नाही, हे जर संत सांगतात राम 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 सब कोई कहे सब कुछ, सगळे म्हणतात राम 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 मंगळिया राम 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 राम, सगळे राम राम म्हणतात. मात्र आत्माराम कोणी म्हणताय का बाबा? एक म्हणता राम राम, दुसरा लगेच म्हणतो आत्माराम. असं कधी झालंय का? असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. म्हणून
या ठिकाणी सांगितलेलं आहे की उन्मणी अवस्थेमध्ये राम आदी कृष्णाकडे गेले. कुठे गेले? राम कृष्णादी उन्मणी अवस्थेमध्ये गेले तेव्हा भगवंताचं दर्शन झालं त्यांना. कुणाला? आपल्यासारखे रामकृष्ण हे जन्माला आले होते बरं का, त्रेतायुगाचा बरं का राजा दशरथाचा राम आणि कृष्ण कधीचा बाबा? द्वापार युगाचा. कुणाचा? कृष्ण कुणाचा? कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते यशोदेचा, कोणी काय म्हणतं कुणाचा मी कोण राधे ओळख मला. ओळख करता येणार नाही, कारण त्याची ओळख करणारा कोणी नाही. नारदाला सांगितलं जा, जिथे मी नसेल ती तुला घेऊन जा. तुम्हाला वाटतंय ना बा तुमचा कृष्ण असा आहे, कुठे जिथे असेल तिथं मी जर नसेल तर 16,108 बायका माझ्या आहेत. तुमचं मत आहे ना, एवढ्याकडे तू कसा राहतो? म्हटलं याच्यात तुला पाहिजेच ना, तुझी वासना झाली ना, वासनेचे बीज जळून जाईल, तुझा अजून जळालं ना, मग ज्याच्याकडे जायचं तिच्याकडे जा. तिला विचार तुझ्या घरात आहे तर कोणाकडे आपण कोण दूध पाजतंय, कोण त्याला खेळवतंय, कोण बसवलेला आहे, कोणी नाचवतंय, कोण मोठा करून त्याच्याशी गप्पा मारतंय, तर कोण छोट्यामध्ये त्याच्याशी रांगत करत. अनेक लीला भगवंतानं केल्या. आणि नारद परत माघारी आला. नारद चोळा चाळा गर्भवाशी, त्यालाच 7 मुलं झाली. आणि अशा प्रकारे या ठिकाणी उन्मणी अवस्थेमध्ये रामकृष्णाधिक गेले, कारण कृष्णाने सांदीपनी गुरु केला आणि रामानं वशिष्ठासारख्यांना गुरु केला. म्हणून कुळगुरु वशिष्ठ बरं का, कुळगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा आस्ती गरोदरा तुझ्या कांता. त्या राजाला सांगितलं की तुझ्या कांता गरोदर आहे, तू जाऊन बघ त्यांचे डोहाळे पुरव. मग ते डोहाळे पुरवताना त्यांच्या सुद्धा अवस्था झाली. मग मला सांगा कृष्णाची अवस्था कधी झाली? कृष्णाची अवस्था कधी झाली बरं का. बरीच लोक पुराव्याशिवाय आपल्याला बाबा आपल्याकडे लय पुरावे मागतात. तुमच्याकडे ह्या उन्मनी अवस्था कशा होतात? सहज मला या आगोबाची आठवण झाली. वळगावला म्हटलं आपण जसं याला केलं ना वाळकसला, तसंच बाबाने आवडून घेतला ना, त्याच्यावरच आपण पुढची वाटचाल करूया. बाबा नेहमी आम्हाला सांगतात भाऊ आपल्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे. जर आपण एक नाम हरी दोन नाम गेली आठवण कुसरी विराळ झाले, त्याच्यामध्ये जर काही जर दुसरं नाव वेगळा निरोप जाऊ नये म्हणून तुम्हाला पाचारण केलंय असं नाही बरं का. वेगळा निरोप जाऊ नये म्हणून आपला निरोप वेगळा जाऊ नये. जसा संतांचा निरोप आहे का म्हणे माझा धाडिके निरोपा सुखरूप पोचला पाहिजे. जर त्याला दुःख देऊन आणि एखाद्या साधकाची जर हानी झाली तर त्याच्यासारखा पापी कोणी नाही. म्हणून हा निरोप जसाच्या तसा संतांचा आपला पोचला पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात उन्मणीचं सुख भोगण्यासाठी कृष्णाची अवस्था कधी झाली किंवा रामाची अवस्था कधी झाली? जर रामाची अवस्था झाली नसेल तर रामाच्या भक्तांची तरी कधी अवस्था झाली असेल, कृष्णाच्या भक्तांची तरी कधी अवस्था झाली असेल, मीराबाईची तरी कधी अवस्था झाली असेल. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं तो अपने मंदिर में बरं का बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी 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 मात्र नाचूंगी मीरा कहे प्रभु गिरिधर नागर कमल को लागूंगी. मग तिथं लागून राहिली, त्या ठिकाणी चिंतनामध्ये मग्न झाली, सतत सतत भगवंताचं नामचिंतन केलं, त्या अवस्थेला प्राप्त झाली. मग कृष्णाची अवस्था कधी झाली? तुम्ही म्हणताना दुसरं चरण तुम्ही सांगितलं रामकृष्ण नामी उन्मनी साधिली, रामकृष्णाधिकानी उन्मनी साधली. त्या अवस्थेमध्ये ते दोघंही गेले. कोण गेले? रामकृष्ण नामी. कशाने गेले बाबा? रामकृष्णाने नाम जपलं आणि नामी अवस्थेला प्राप्त झाले. नाम अधिक नामी अवस्था. नामाने त्या नामाला जिंकणं गरजेचं आहे. देवाला जिंकणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे एका देवाला आता कोणतं? राम, कृष्ण आणि हरी. आणि ज्ञानोबा वेगळे आहेत का? महाविष्णूचा वेगळे आहेत का? देवाला जिंकलो इथं बघा कसं बरं का. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला आदले निवृत्तीने दिलेले माझ्या हाती
प्रिय ज्ञानाची प्राप्ती होणं गरजेचं आहे आणि तेच ज्ञान ज्ञानोबराया सांगतात परत पुन्हा. मग ते हे वेगळे आहेत का बाबा? नाही. रामकृष्ण नामी उन्मनी साधिनी तयासी साधिनी सकळ सिद्धी. सर्व सिद्धीला प्राप्त होण्यासाठी नामाचा आश्रय केला त्यांनी. आणि जेव्हा अर्जुन, बरं का, आवर्जून ऐका अर्जुनांनो, आवर्जून ऐका. आपण जर अर्जुन असाल तर आवर्जून ऐका बरं का. विठ्ठल विठ्ठल एक ओवी आहे मला आठवली. अर्जुनाचे आदी बरं का, 8 भावांची मांडी, बरोबर ना? 8 सात्विक भावांची म्हणून सात्विक भावांची मादी. हा, कृष्णा अंगी अर्जुनाचे आदी. न समात असे परिबुद्धी सावरून देवे. किती सुंदर आहे बघा बरं का. 8 सात्विकाची मादी कृष्णा अंगी अर्जुनाचे 8 सात्विकाची मांदी. 8 सात्विक भाव जेव्हा अर्जुनाला सहजगत्या अनुग्रह दिला बरं का. 18 अध्याय गीता सांगताना कुरुक्षेत्रावर भगवंतानं अर्जुनाला अनुग्रह दिला बरं का. अनुग्रह देता देता भगवान श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी अवस्था झाली. काय अवस्था झाली? भगवान श्रीकृष्णाची अवस्था झाली बरं का. 8 सात्विकाची मादी कृष्णा अंगी अर्जुनाचे आदी. अर्जुनाची अवस्था होईल त्याच्या अगोदरच भगवंताची अवस्था झाली. अगोदर परी न समातसे बुद्धी, परंतु बुद्धीच्या क्रियाच्या जोरावर. कारण शेवटी तो भगवंत आहे. त्याला जर सावरता आलं नाही तर आपल्याला कसं सावरता येईल? आणि एक वेळा त्याला सावरताच आलं नाही. नाचता नाचता देवाचा घडला पिता. या वेळेला देवाला आवडता आलं नाही. मात्र जर या कुरुक्षेत्रावर जर मी नाचायला जर लागलो, जर माझी अवस्था जर झाली तर अर्जुन मला काय म्हणेल? म्हणून न समातसे परिबुद्धी, बुद्धीच्या क्रियानं भगवंतानं आपली अवस्था आवरून धरली. न समातसे परिबुद्धी, भगवंतानं आवरून धरली. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान असल्याशिवाय आपण उन्मनी अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणतो देव जरी असला तरी. विठ्ठल बरोबर. आणि बघा, प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची अवस्था झाली आणि आपली अवस्था त्यांनी आवरून धरली, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र सुद्धा आपल्या अवस्थेला प्राप्त झाले. अर्थात जेव्हा वशिष्ठ मुनींनी भगवंतावर अनुग्रह केला, प्रभू रामचंद्रावर अनुग्रह केल्यानंतर भगवंत प्रभू रामचंद्राची
कशी अष्टसात्विकाची बरं का, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित दान माझा. भगवंत अर्जुनाला ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे वशिष्ठ सुद्धा या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगतात, राजा ज्या वेळेला तुझ्या नामाचा जर तुला महिमा बघायचा असेल, तुझ्या नावाचा जर महिमा बघायचा असेल, ज्या वेळेस तुझी सीतामाई लंकेला जाईल, कुठे जाईल? लंकेला जाईल. लंकेला गेल्यावर हनुमंतरायाला पाचारण करावं लागेल आणि हनुमंतराया बरं का त्या सीतामाईच्या जवळ जातील. अंगठीचं प्रमाण म्हणून त्यांच्याकडे अंगठी दिली. माझी ओळख काय आहे? अंगठी हातामध्ये दिली. अंगठी नेऊन भगवंतानं त्या सीतामाईच्या समोर जरी मुद्रिकेचं निमित्त केलं बरं का, बघून बरं का, दृष्टीनं पाहून या पतिव्रता सीतामाईला बघितलं बरं का, म्हटलं खूण काय आहे? बरं, प्रभू रामचंद्राचं नाम किती गोड आहे, किती सुंदर आहे. तर म्हटलं जर ही जर अंगठी बघितली तर सीतामाईला अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. पाहून या कपिवीरा बरं का, अवस्था झाली बरं का, सत्य अवस्था झाली त्या सत्य सौभाग्यवती सीतामाई सुंदरा. जेव्हा त्या अंगठीला बघितलं सीतामाईची अवस्था झाली. मग त्या अवस्थेनं वानरा बरं का, त्या अवस्थेचा वारा लागला कपिवीरा. कुणाला वारा लागला? कपिवीरा. तेने कापे थरथरा. कोण कापायला लागलं बरं का? सीतामाई तर कापली. मात्र त्या अवस्थेनं प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये किती ताकद आहे. प्रभू रामचंद्रानं जर उन्मनी अवस्थेमध्ये जर नाम जर घेतला असेल तर माझी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी जर प्रभू रामचंद्राची जर अनन्य जर भक्त असेल, जर मी प्रभू रामाची जर अर्धांगिनी जर असेल, मी त्याच्याबरोबर खऱ्या अर्थानं एक वाणी एक वचनी जर प्रभू रामचंद्र जर असतील तर या कपिवीराला अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. ओळखणारे होते एकमेकाला आणि त्यांनी ती अवस्था बघितल्यावर अवस्था देणे कपिवीरा. कुणाला अवस्था झाली महाराज? कपिवीरा. मुक्त केले राक्षसा. जर त्या कपिवीराला दोघांचं मिलन झालं, आता प्रभू रामचंद्र येतील आणि सीतामाईला परत पुन्हा घेऊन जातील. सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रभू रामचंद्राला सुद्धा उन्मनी अवस्थेचं सुख प्राप्त होण्यासाठी भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. मला सांगा, ध्वजस्तंभी हनुमान बरं का, अशी धन्य आत्माची भक्ती, त्याचा साय लक्ष्मीपती, त्याचा सारथी भगवंत, ध्वजस्तंभी हनुमंत. मग हनुमंतराय काय वेगळे होते का? हनुमंतराय शंकराचा अवतार होते, पार्वतीचा अवतार उच्च होती, शेपटी होती आणि त्या ठिकाणी दोघांचं एकीकरण होतं. ज्या अर्थी प्रभू रामचंद्राच्या नामानं कपिवीराला अवस्था होती, त्याचप्रमाणे कपिवीराचं म्हणजे भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. सदाशिवानं जर रामाचं जर नाम जर घेतलं, दोघं एकमेकाला साह्य झालेले दोघं जर, एकाचा गुरु दुसऱ्याचा गुरु तो, म्हणून दोघांची अवस्था होते. अर्थात या ठिकाणी रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयाशीला लादिली सकळ सिद्धी. आणि म्हणून या ठिकाणी महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, हे ज्ञान काय असं नाही बाबा, ज्ञान एवढं गम्य आहे. ज्ञान कसं आहे? गुह्यतम गुह्य ज्ञान आहे. मात्र या ज्ञानाचं प्रकटीकरण होण्यासाठी गरज सद्गुरूची आहे. जर सद्गुरू जर नसेल तर आपल्याला या अवस्थेपर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून हरिबुद्धी जपेतो रामकृष्ण नामी उन्मनी सादरी तयाशीला झाली सकळ सिद्धी. आता सिद्धी, बुद्धी, धर्म, हरिपाठी आले आणि प्रपंच निघाले. हे तर एकदमच सोपं आहे. एवढ्या मोठ्या अवस्थेला प्राप्त होऊन जर देवादिकांचा जर उद्धार जर झाला तर आमचा का होणार नाही? आम्ही तर फक्त सिद्धीला पोहोचायचं तर जाऊ द्या, पण आमचा प्रपंच सुटत नाही. म्हणून प्रपंच सोडण्यासाठी सुद्धा या रामकृष्णादिकांची आपल्याला गरज आहे. म्हणून महाराज आपल्याला सिद्धी बुद्धी
बुद्धी धर्म हरिपाठी आले सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले हरिपाठामध्ये सर्व आलेलं आहे सिद्धी आली बुद्धी आली हरिपाठी आली प्रपंच निमाले प्रपंचामधून जर आपल्याला जर वेगळं व्हायचं असेल जर आपल्याला वेगळं व्हायचं असेल तर महाराज म्हणतात झडझडोनी वैला निघ काय हो झडझडोनी वैला निघ वरी जाण्याचा प्रयत्न करू आलात ना कावनाईला बम बोले जय श्रीराम एका नाही जायचं झडझडोनी वैला कशातून वैला निघायचा तुम्हा सांगते वेगळं निघा संसार बघा आपण परत संसार बघायला जाणार कीर्तन संपलं का इथून गाडीला किक मारली पण 12 वाजेपर्यंत का होईना संसार बघायला परत जाणार बर का म्हातारा माणूस आणि मांजर किती लांब सोडलं ना परत घरी जाणार तसं आपण परत घरी जाणार बर का शरीरा गप्पीरा ज्यांना अवस्था झाली आपल्याला होणारच नाही आपण किती जीव काढला तरी म्हणून कल्पना विधातेने झाला जीव आपण शिवात मोडत नाही तशी काही काही जीवात मोडते बरं का सौमित्रा जीव शिवात मोडते आणि कौशल्या ही दोघींचा एक बघा एक तमगुण आहे काहीतरी तमगुण आहे सौमित्रेमध्ये रजगुण आहे तर कौशल्यामध्ये सत्वगुण आहे तसं प्रत्येक गुणाची सगळी माणसं वेगळी आहे म्हणून आपण तुम्हाला सांगते वेगळे निघा हा संसार करून दाविते बघा आणि या ठिकाणी तर महाराजांनी सांगितलं की सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निमाले मग प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो जेव्हा आपण प्रपंच संपवायचा असेल तर काय करायला लागेल तर महाराज म्हणतात संतांची संगत केल्याशिवाय प्रपंच तुमचा संपणार नाही संतांचा पदर धरायला लागेल आपण संतांचा पदर सोडून चालतो 80 पदराचे धनी त्यांनी कोण सांगितलं नाही असे पदराचे धनी जे कीर्तनाच्या मागे उभं राहतात ते पदराचे धनी नाही ना संत साधू ऋषी मुनी आपण पदराचे धनी झालो का मालक जर व्हायचा असेल कंपनी चालवायची असेल तर आपण स्वतः प्रोजेक्ट तयार करायला शिका जर आपल्याला मालक व्हायचा असेल आपले बाबा मालक झाले बरं का त्यांनी किर्लोस्कर इंजिन तयार केलं काय केलं बाबा दृष्टांत नेहमी सांगतात बाबा मालक झाले आपण अजून चालकच नाही तर मालक
आपण तरला नव्हे ते नवल कुळे उद्धरीला अनेकांची, बाबाने अनेकांची कुळं उद्धरली म्हणून आज श्रीपाद बाबा की जय. बर का, असा जय जयकार होत नाही. काहून नाही मला सुट्टीच नव्हती बाबा, मला सुट्टीच नव्हती बाबा. बाबा म्हणजे सुट्टी नाही ना, मग सुट्टीच्या दिवशी 2 कार्यक्रम घे. एक म्हणजे आपलं कुठपर्यंत आहे ना त्यांना ओळखायला येते आपण कुठपर्यंत आहोत, म्हणून आपण ते केलं पाहिजे. जर आपण केलं तर नाही ना बाबा, तर होणार नाही. रामकृष्णादिकांनी ते केलं. उन्मणी साधी प्रपंच जाण्यासाठी साधूची संगती केली बरं का. प्रभू रामचंद्र जात नव्हते, विश्वामित्र महाहट्टी जाळून भस्म करी सृष्टी. म्हटलं कोणी देऊ नको तुझे राम लक्ष्मण म्हणून दोघजण दे, दैत्यांचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. अरे पण त्यांना काय येतं, कोवळी बालक आहे, त्यांना कसं देऊ तुमच्या ताब्यामध्ये. वशिष्ठानं सांगितलं, अरे राजा बरं का राजन, तुला माहित नाही, तर तुला जर माहित असतं तर राम वनवासाला तो पाठवला नसता. तुला जर माहिती जर असतं ना का प्रभू रामचंद्र जगाचा पालन करता आहे, तू वनवासाला पाठवलं नसता. कैकेयीला जर माहिती असतं बरं का तर तिला एवढं कैवाड केलं नसतं. कैकांचा कैवाड करणं म्हणजे कैकेयी बरं का. कैकांच्या विध्वस्त करणं म्हणजे कैकेयी आहे. कैकेयी आहे, दुसरी तिसरी काही नाही. मंथरेनं विष कानात पेरलं, झाली कैकेयी. तशी होती का बाबा? अगोदर रामाला मानत होती बरं का, अगोदर रामाला मानत होती, नंतर मानत नव्हती बरं का, नंतर मानत नव्हती, मानायला लागली. कधी मानायला लागली? जेव्हा प्रभू रामचंद्र परत पुन्हा आले आणि तो चमत्कार दाखवला की सीतामाईनं परत पुन्हा आपल्या धरित्रीला तिला आतमध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी तो जो मोठा विस्फोट झाला त्यावेळेला कैकेयीला वाटलं की मी उगाच श्रीराम प्रभूला त्रास दिला. राम जर ओळखता आला असता, कृष्ण जर देवकीला कळाला असता तर बंदी खाण्यातूनच बरं का त्यानं सोडवलं होतं तेव्हा बरं का. बंधने कळली तेव्हा समजली असती. जाऊ दे बाबा, जातो इथं जा असं म्हटले असते का? नाही. म्हटली असते का सोडा मिठी? म्हटली असती मारा मिठी. जाऊ देऊ नका जगजेटी. ती म्हटली सोडा मिठी, जाऊ द्या जगजेटी. जर कैकेयीला कळाला जर असता तर 2 वर मागितले असते का? नाही. आपण दुसऱ्याचा वाटोळा होण्यासाठी 1 वर नाही 2रा वर मागून घेऊ बरं का. तपश्चर्या करून आणि त्याचा विध्वंस करू. आपण कशासाठी तपश्चर्या करू? मग आपल्यातला रावण आपण गेला नाही, आपल्याकडेच रावण करणार आहे तो. प्रयोजन समजून घ्या की प्रपंच निमाळे साधू संगे. जर साधूच्या संगतीत गेला तर आपला प्रपंच बरं का. सर्व सुख गोडी साई शास्त्र रिकामार्थ गडी टीका सर्व हा वाया धार. मग जर तुम्ही हरिविन वाया धार हरिविन जर प्रपंच जर संपवायचा असेल तर सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. रिकामा अर्थ गडी राहू नको, टीका व्यवहार आहे, सर्व हा संसार आहे, वाया हरिविन. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे. ते हरिविन आपण संसार संपू शकत नाही, म्हणून संतांचे पाय धरायचे बरं का. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय, तो हरि प्राप्त करण्यासाठी आपण संतांकडे गेलं पाहिजे. म्हणून प्रपंच निमाले साधू संगे. तुकोबारायांना समजलं, त्यांनी संसाराच्या नावे घालून या काय केलं बाबा? सर्व संसारावर शून्य घातला. संसाराच्या नावे घालून शून्य.
मागीला लाग कळी काळात अवघाची संसार सुखात करीन आनंदी भरीन तिन्ही लोक. मौली महावैष्णव ज्ञानोबाराया म्हणतात आम्हाला संसार कडू वाटतो, गोड वाटतो. ज्ञानोबाराया म्हणतात संसार करीन मात्र सुखाचा करीन. कुणाचा करीन? आनंदी भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोकांना बर का. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांना आनंदित केल्याशिवाय राहणार नाही. मौडी महावैष्णव ज्ञानोबारायाने आपला सदूर करून मागून घेतलं. म्हटलं एक गुरु आणि एक शिष्य करून काय फायदा बाबा. किती दिवस हे जगताचा रागगाडा ओढायचा. म्हणून सर्व जग सुखी झालं पाहिजे असा संसार करता आला पाहिजे. असं काहीतरी मला ज्ञान द्या. एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे असं काही देऊ नका. मग ती शिष्य परंपरा मोडीत आणली आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने सोपा हरिपाठ आपल्याला सांगितला. बाबा सोपा हरिपाठ सांगितला. चला चला कळत त्या माणसाला कळत नाही म्हणून न कळत का होईना. एवढी मोठी सामुग्री श्रीमंताच्या माणसाला मिळाली तर का श्रीमंती एवढी मोठी मिळणं हे काही सोपं नाही बाबा. म्हणून हरिपुटी जपेचे नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी सादरी तयाशीला दरी सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे. साधूची संगत जर केली तर प्रपंच ओसरतो. कळी काळावर मात केली जाते. अर्थात प्रपंच आपला सुखी करण्यासाठी झडझडी वैराणी या प्रपंचातून वेगळा निघ झडझडोनी वैराणी ये भक्तीची वाटे लाग जियेली पावशी अव्यंग निजधाम माझे. जर यामधून तुम्ही वेगळा जर निघाला तर नक्कीच अव्यंग निजधामाला पोचण्यासाठी भगवंताच्या पर्यंत पोचण्याचा मार्ग बर का खूप दुर्लभ मनुष्याला मिळतो. मात्र तो प्राप्त करण्यासाठी आपण वेगळं निघालं पाहिजे. वेगळे निघा. कशास वेगळं निघून काय करा? ये भक्तीची वाटे लाग. मग या भक्तीच्या मार्गाने लागलं पाहिजे, वाटेनं लागलं पाहिजे. मात्र भक्ती कशी केली पाहिजे? सकयाची संती सांगे भक्ती करा अंतरंगे. अंतरंगाने जर भक्ती केली आणि भगवंताच्या रंगात जर रंगून जर जाल तर निश्चित स्थानापर्यंत पोचायला. अर्थात जियेली पावशी अव्यंग निजधाम माझे. मग भगवंताला येऊन मिळाल. नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच व सर्व चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी का. म्हणून इथपर्यंत पोचण्यासाठी रामकृष्णाधिकाने उन्मनी अवस्था प्राप्त करून घेतली आणि आपला प्रपंच संपवण्यासाठी सुद्धा रामकृष्णाधिकाने काय केलं? नामी संधी आहे बरं का. नाम मिळणं ही नामी संधी आहे. झालं का? रामकृष्ण नामी उन्मनी ही नामी संधी आहे. नामी संधीनं आपण प्रपंच संपवू शकतो. जर ही संधी जर दवडली तर परत पुन्हा मिळणार. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या रामकृष्णाधिकाऱ्यांनी हा ठसा आपल्या हृदयावर उमटवण्यासाठी सद्गुरूकडे गेले आणि त्यांनी तो ठसा आपल्या या हृदयामध्ये ठसून घेतला. म्हणजे आपल्यामध्ये ठसणार नाही का बाबा? आपल्यामध्ये जर ठसला तर काय होईल बाबा? काय होईल? काय होईल बघा. ज्ञानोबाराया सांगतात. ज्ञानोबाराया ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. कोणता ठसा? रामकृष्ण ठसा. आणि येणे दश दिशा. कुठे दिसेल आत्माराम आपल्याला? राम दिसेल का बाबा? आत्माराम दिसेल. पण कुठे दिसेल? सर्व अवकाशात सर्वांगती रामदेहादेही सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. किंवा महाराजांनी सांगितलं की एक
पूर्ण एक नांदे. काय नांदे बाबा? एकानंच नांदलं पाहिजे. अशा प्रकारे आपला प्रपंच ओसरून जाईल आणि तो तसा उमटवला जाईल. म्हणून ज्ञानोबराय आपल्याला 4थ्या चरणातून सांगतात की बाबा रे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण कसा. आता शेत पेरून झालं, शेत पेरिले उगवले, निगेवी न वाया गेले. शेत पेरलं उगवलंय, बरं का. आता लास्टची स्टेप जर तुम्ही जर ऐकली तर नाही तर खात्री पटणार नाही, म्हणून शंका निरसन करणं गरजेचं आहे.
ते शंका निरसन परत पुन्हा माऊलीलाच विचारलं पाहिजे, तर शंका निरसन होईल. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, रामकृष्ण हे नाम नाही असं आपलं मत नाही. माऊलीचं मत आहे रामकृष्ण नामे उन्मनी साधिली. बरं का, नामानं त्या नामानं त्यांना उन्मनी साधता आली, अर्थात त्यांना गुरु करावा लागला. प्रश्न नंबर 1 बरं का, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. प्रश्न नंबर 1 हा दुर्लभ आहे, जपणारा दुर्लभ आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्णाधिकानी वाचेन आपण राम आहोत, वाचेन आपण कृष्ण आहोत असं जपता येत नव्हतं, म्हणून सांदीपनी ऋषीकडे जावं लागलं, वशिष्ठांकडे जावं लागलं, शंका निरसन समाधान करणं. नंबर 2 बरं का, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. उन्मनी साधण्यासाठी, उन्मनी अवस्थेत जाण्यासाठी दुसऱ्याला अनुग्रह करावा लागला आणि स्वतःची अवस्था करून घेता आली. कुणाला? रामकृष्णाधिकांना. म्हणजे रामकृष्ण नाम ही दोघे आहेत. बरं का, नामानच परब्रह्मस्वरूप भगवान श्रीकृष्ण सुद्धा परब्रह्म स्वरूपात होते, श्रीराम प्रभू सुद्धा परब्रह्म स्वरूपात होते. मात्र परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी ज्यांना वाटतंय असं त्यांनी खात्री करून घ्या. शंका निरसन 2 बरं का, त्यांनी खात्री करून घ्या की यांनी आपली खात्री करण्यासाठी सांदीपनीकडे जावं लागलं. आपण स्वयं परब्रह्म असताना सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो. नंबर 2 देवांना सुद्धा गुरु करावे लागले. प्रपंच निमाडे साधू संगे. कोण? आपल्याला जर प्रपंच जर आपल्याला ओसरावासा वाटत असेल, प्रपंचातून जर वेगळं निघायचं असेल, तर या भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी संतांकडे जावं लागेल. अर्थात गुरुची भेट घेणं गरजेचं आहे. तोही सद्गुरू असावा. बरं का, असा बरं का तेथे असावा, येऱ्या गबाळ्याचे काम नाही. त्याच्याकडे गेल्याशिवाय आपलं शंका समाधान होणार नाही. आता ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे, दश दिशा आत्माराम. नुसता राम नाही, आत्माराम आपल्याला भेटेल. आत्माराम भेटेल. कशाने भेटेल? सद्गुरूकडे गेल्याशिवाय भेटणार नाही. अर्थात ज्ञानोबराया शेवटची स्टेप आपल्याला सांगतात, ते हरिपाठातूनच सांगतात. ज्ञानदेवाजीने नामे विना व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमे. रामकृष्णाधिकांनी जर आपल्याला जगायचं असेल, माऊलीचा किती विश्वास होता आपल्या सद्गुरूवर. ज्ञानदेवाजीने नामे बिन व्यर्थ कृष्ण पंथ क्रमेला. रामकृष्णाधिकांनी आपलं जीवन जगण्यासाठी रामकृष्णाधिकांनी सुद्धा हाच पंथ क्रमण केला. याच पंथाला गेले तेव्हा त्यांची सुटका झाली, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून साठी हा अभंग किती महत्वाचा आहे हे आपण जाणण्यापेक्षा आपल्याला दिलेलं नाम किती महत्वाचं आहे हे देवाधिकांना मिळालं, हे आपल्याला मिळालेलं आहे. आपण किती भाग्यवान आहोत. म्हणून एक वेळा त्या पांडुरंग परमात्म्याचं आत्माराम जर दशदिशेला बघायचं असेल तर आत्मीयतेपासून भगवंताचं नामचिंतन करा.
हरी बुद्धी जपे तो नरदुर्लभ वाचे श्रीसुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्मने साधिनी तयाशीला जरी सकळ प्रपंच निवाने साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम दश दिशेला आत्माराम होण्यासाठी चित्ते मीची झाली मियाची प्राणे झाले शिव बरो विसरले बुद्धाची या मुली इथपर्यंत जर आपण जप केला चित्ते मीची झाले जप कसा करायचा बाबा चित्ते मीची झाले मियाची प्राणे झाले ज्ञानदेवाजीने नामे विना व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला मग आपल्यासाठी काय आहे चित्त एकाग्र करा चित्त मीची झाले मियाची प्राणे झाले जीव मरो विसरले बोधाची गुढी या बोधाच्या गुढीमध्ये देहाच्या विसरपर्यंत भगवंताचं नामचिंतन जर केलं रामकृष्णाधिकांनी उन्मनी अवस्थेपर्यंत नामचिंतन केले त्यामुळे त्यांना सुद्धा भगवंत कोण आहे कसा आहे काय आहे बरं का अनादी काळाचं तत्व काय सांगतं याचा सर्व परामर्श या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे या ठिकाणी बोलता बोलता काहीतरी वेगळं बोललं असेल तुकाराम बाबा भागुजी शिरा यांच्या पुण्य असं नाही ना विचार बाबा सकाळी सांगितलं ना तुम्हाला काही कामं नाही का रात्र आणि दिवस जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आपण वाहून घेतल्याशिवाय त्याला सद्गुरू म्हणतात नुसतं गुरु गुरु करणारे कोणतरी म्हणतात सकाळी बाबाच म्हणले गुरु गुरु करते काहीतरी असं काहीतरी शब्द बोलले बरं का गुरु करून गुरु होत नाही बरं का गुरु करून गुरु होत नाही बरं का गुरु राखायचे असतात कोणती गुरु राखायची असतात आपल्यासारखी गुरु जी फिरतात ना अशी गुरु फिरतात मग अशी बाबाने प्रमाण दिलं होतं की अशी म्हणे जो आपली आणि बाबांकडे तशीच गिरायकी येतात माझा बाळ्या लय दारू बाबा याला काहीतरी सांगा माझ्या सख्याचं लग्न करू का नको बाबांकडे श्रीपाद बाबांकडे ती ताई मावशी आली म्हटलं माझ्या सख्याचं लगीन करू का नको म्हटलं कर लग्न कर त्याला काही कळत नाही आणि जेव्हा त्याला मुलगा झाला पेढे घेऊन आले बाबा म्हटले सख्याकडे एवढी बुद्धी आहे ब्रह्मदेवाची अवलाद आहे प्रति दुसरा सख्या जन्माला घालू शकतो एवढी बुद्धी आहे आणि तू म्हणते माझ्या सख्याला कळत नाही आणि एवढं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे बाबांनी सहजगत्या कसं शिकवलंय आपल्याला कसं शिकवलंय बाबा सहज म्हटले अरे का गोचिडाय ना तुटेपर्यंत आपल्याला प्रपंच सुटत नाही गोचिडाचं उदाहरण दिलं बाबांनी बरं का ही साधी माणसं बाबा साधी माणसं अनाडी माणसं आपल्याकडे तरी काहीतरी 2 पुस्तकं शिकलो आपण मात्र साधी माणसं सहजगत्या आपल्याला संतांचा एक शब्द सुद्धा बाबा सहज खुर्चीवर बसले अरे भाऊ काय चाललंय नुसतं आपल्याला सांगितलं ना हे काय करतोय राजा काय करतोय एक शब्द सुद्धा आपल्या आयुष्याच्या जीवनावर परिणाम करू शकतो आपल्यामध्ये बदल घडवू शकतो एवढी ताकद सद्गुरूमध्ये आहे जास्त बोलण्यामध्ये मजा नाही बोलता बोलता काय बोललं असेल मला उदार अंतकरणानं माफ करा बरं का या अभंगाचा अर्थ असाच असेल असंही नाही मात्र सद्गुरू कृपेने जे बोलण्याचा प्रयत्न केला तो सर्व त्या बापाचा असेल बरं का आल्या जन्मामध्ये याच्यावर जाऊ नका याला भरपूर लोक लाखो लोक या पायावर पडली मात्र ह्या तुझक्या देहामध्ये काय असेल हे सांगता येत नाही मात्र या वाणीमधून जे भगवंताचं नाम निघतं ते लोक ऐकतात डोक्याचं काय ऐकत नाही त्याच्यामधून निघणारं जे अमृतवाणी आहे भगवंताचं नामचिंतन ते लोक ऐकायला येतात म्हणून आपल्याला आपण महाराज म्हणून समजू नका मी कोणीतरी प्रवचनकार आहे मी कोणीतरी अधिकारी आहे असं कोणी समजू नये बरं का असं कोणी समजू नये या डबऱ्यातून जो ध्वनी निघतो बरं का प्रतिध्वनी बिंब ज्या घटामध्ये बिंब आहे ते प्रतिबिंब आहे बरं का आरशात बघताना आपला चेहरा आपलं आत्मस्वरूप वेगळं आहे आरसा समोर घेतल्यावर आपल्याला कळत आहे मात्र तोपर्यंत आपल्याला दिसत नाही हे दिसतंय ना आपलं हे आरसा बघितल्याशिवाय दिसत नाही म्हणून आपण समजू नये की मी खूप सुंदर आहे आपली प्रतिभा सत्यशक्ती बदलते तरुणवयामध्ये बघा त्याप्रमाणे मागील 84 लक्ष योनी बघा आणि आता समजला ज्ञानेश्वर